नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येत्या 7 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल. म्हणजे आज सोमवार आहे, तर सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल. प्रथम आपण टी लीफद्वारे काही संदेश घेऊया. चेअर फिल्ड, फेअरमॅन, चेअर एम्प्टी. चेअर फिल्डचं पण कार्ड आलंय, चेअर एम्प्टीचं पण कार्ड आलंय आणि कोणीतरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे. तर इथे व्यक्ती येणारे ह्यापेक्षा आपण तुमच्याबद्दल बोलूया. हे फेअरमॅनचं कार्ड सांगतंय की तुम्ही सकारात्मक होत आहात आणि ॲक्शन ओरिएंटेड होत आहात. चेअर फील्डचं आणि चेअर एम्प्टी दोन्ही कार्ड्स आले आहेत. याचा अर्थ हा आहे की नकारात्मक ऊर्जा जातीये, ती खुर्ची रिकामी होतीये आणि सकारात्मक ऊर्जा तिला ही खुर्ची मिळतीये. ज्या प्रकारे तुमच्यामध्ये सकारात्मकता येते त्याप्रमाणे तुमच्या जीवनात सुद्धा सकारात्मक व्यक्ती येऊ शकते. कारण फेअरमॅनचं कार्ड आलंय. कोणी व्यक्ती येईल जिच्याशी तुम्ही व्यवहार कराल किंवा तुमचं जे काही काम आहे त्या संबंधित ती व्यक्ती येऊ शकते. चेअर एम्प्टीच्या पुढे शार्कचं हे कार्ड आहे. हे कार्ड खूप नकारात्मक आहे. तर ही जी नकारात्मकता आहे, जसं आपण आधीच म्हटलं की नकारात्मकता जाते, तेच इथे हे कार्ड सांगतंय. आणि बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे ऑक्टोबर. ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी महत्वाचा ठरू शकतो. आता आपण ह्या आठवड्याचं म्हणजे सोमवार ते रविवार तुमची ऊर्जा कशी असेल हे पाहूया. प्रत्येक दिवसासाठी म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार प्रत्येक दिवसासाठी आपण 2 कार्ड्स काढू. सोमवारसाठी कार्ड आलंय 4 ऑफ कप. आणि द वर्ल्ड कार्ड. 4 ऑफ कपचं हे कार्ड उदासीला दाखवतं. तर वर्ल्ड कार्ड सांगतं की तुमचा आत्मविश्वास वाढतोय. तुम्ही नकारात्मक गोष्टी ज्या काही झाल्या, जी उदासी तुमच्या आयुष्यात आली, तिने काय शिकवलं हे लक्षात घेऊन पुढे जात आहात. तुम्हाला तुमचा एक दृष्टिकोन बदलता येतोय. तुम्ही सकारात्मक होत आहात. एका नव्या यात्रेला सुद्धा हे कार्ड दर्शवतं. म्हणजे ही यात्रा तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुमचा आधी जो दृष्टिकोन होता ती एक यात्रा होती आणि आता सकारात्मक दृष्टिकोन झाल्यावर जी तुमची एक नवीन यात्रा सुरू होईल त्याबद्दल सुद्धा हे कार्ड सांगतंय. ज्याप्रमाणे इथे चेअरफील्डचं कार्ड आहे त्याप्रमाणेच हे कार्ड सांगतंय की एक नवीन यात्रा तुमची सुरू होत आहे. 4 ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. अजून एक कार्ड काढूया मंगळवारसाठी.
6 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. तुम्ही जी काही प्रार्थना केलेली आहे ते स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकतं, कारण ब्रह्मांड उदारपणे तुम्हाला मदत करत आहे. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे आणि त्यामुळे तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होणार आहे. हे मंगळवारचं कार्ड आहे, म्हणजे या मंगळवारी काहीतरी विशेष गोष्ट घडणार आहे तुमच्या बाबतीत. बुधवारसाठी द मॅजिशियनचं कार्ड आहे, ते तुमच्या शक्तीला दाखवतंय. अजून एक कार्ड बुधवारसाठी आपण घेऊया. तुमच्याकडे जी काही शक्ती आहे, जी तुमची ताकद, तिचा योग्य उपयोग आपण कसा करू शकतो, ह्या दृष्टीने तुम्ही हळूहळू पुढे जात आहात. तुम्हाला जे काही साधायचं आहे ते तुमचं ध्येय मोठं असू शकतं आणि यामुळेच मॅजिशियनच्या ऊर्जेमध्ये असून सुद्धा तुम्ही हळूहळू जाण्याचा प्रयत्न करत आहात, हळूहळू जाणं पसंत करत आहात. दोन्ही कार्ड्स मध्ये पिवळा रंग दिसतोय, म्हणजे तुमची प्रगती होते. 4 ऑफ पेंटॅकलचं कार्ड रिव्हर्स आलंय, तर आता तुम्ही बिंदास होत आहात, आत्मविश्वास वाढतोय तुमचा. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आहे आणि भाग्य तुम्हाला साथ देत आहे, कारण तुम्ही सकारात्मक होत आहात, तुमचा आत्मविश्वास वाढतोय आणि तुम्ही शक्तिशाली बनवत आहात स्वतःला. हर तऱ्हेने तुम्ही प्रयत्न करत आहात, म्हणजे कृती सुद्धा करत आहात, अभ्यास करत आहात, प्रार्थना करत आहात, उदारता सुद्धा दिसते, कारण ब्रह्मांड जर तुम्हाला उदारपणे मदत करतोय याचाच अर्थ तुम्ही सुद्धा कोणाला तरी मदत करत आहात. आणि द वर्ल्डचं कार्ड आहे, म्हणजे मोठं कार्ड आहे. मेजर अर्केनाचं हे मोठं कार्ड आहे, म्हणजे मोठे बदल ह्या आठवड्यात तुम्हाला दिसतील. परिवर्तन म्हटलं तरी चालेल. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड, तुमची ही जी पैशाबाबत आधी जी चिंता होती, एक असुरक्षित भावना जी आधी तुमची होती, किंवा तुम्ही खूप सारा पैसा जिथे इन्व्हेस्ट केला होता, खर्च केला होता, तिथे तुम्हाला मोबदल्यात जर आतापर्यंत काही मिळत नसेल तरी सुद्धा आता तुम्ही या टप्प्यापर्यंत येऊन पोचला आहात, जिथे तुम्हाला असुरक्षित न वाटता एक आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण झाला आहे आणि हेच तुमचं भाग्य आहे. भाग्य तुम्हाला साथ देत आहे. कालाचं चक्र तुम्हाला पुढे नेत आहे. प्रगती करत आहात तुम्ही. शुक्रवारसाठी किंग ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे, म्हणजे तुम्ही अधिक समृद्ध दिसत आहात, इतरांना मार्गदर्शन करताना दिसत आहात. अजून एक कार्ड काढू आपण. हे किंग ऑफ पेंटॅकलचं कार्ड शुक्रवारसाठी आलंय, ते काय सांगताय? नाईट ऑफ कप. हे कार्ड सांगतंय की तुम्हाला प्रेम मिळेल. तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये एखाद्या व्यक्तीकडून तुमचं कौतुक होऊ शकतं. तुम्ही जे समृद्ध आहात, तुमच्याकडे जे ज्ञान आहे, किंवा तुम्ही ज्या प्रकारे मार्गदर्शन करत आहात, इतरांना त्यामुळे बरं वाटत आहे, इतरांचा उपचार होतोय आणि याचमुळे तुमच्या या कामामुळे तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून खूप सारं प्रेम मिळू शकतं. नाईट ऑफ कपचं कार्ड आहे, म्हणजे
ही जी ऊर्जा आहे ती रोमॅन्टिक ऊर्जा सुद्धा असू शकते. तुमच्या पार्टनर कडून सुद्धा तुम्हाला हे प्रेम मिळू शकतं. शनिवारसाठी आहे 5 ऑफ कप आणि 6 ऑफ सॉर्ड. शार्कचं जे कार्ड आलं होतं त्याच्या खाली 5 ऑफ कपचं कार्ड आहे. एकंदरीत इथे संपूर्ण आठवडा सकारात्मक आहे. सुरुवातीचं एक कार्ड 4 ऑफ कपचं होतं जे उदासीला दाखवत होतं, पण त्याच्या खाली जे कार्ड होतं ते वर्ल्ड कार्ड होतं. सगळ्यात मोठं कार्ड होतं मेजर अर्केनाचं. त्यामुळे तुम्ही दुःखावर मात करून ती उदासी दूर करून पुढे जात आहात आणि त्यात तुम्हाला यश सुद्धा मिळत आहे, असं हे सोमवारचं कार्ड होतं. तर शनिवारसाठी जे कार्ड आलंय ते 5 ऑफ कपचं, जिथे कुठे तुमचं दुःख आहे, असं दुःख जे तुम्ही कोणाला सांगू शकत नाही किंवा स्वतःच्याच माणसानी तुम्हाला जे दुःख दिलं त्याबद्दल तक्रार कोणाकडे करावी, अशा एका अवघड स्थितीमध्ये तुम्ही आहात, असं जिथे कुठे आहे तिथे 6 ऑफ सॉर्डचं कार्ड सांगतंय की तुम्ही पुढे जात आहात. तुम्हाला दिशा मिळत आहे की अशा तुमच्या ह्या स्थितीमध्ये तुम्ही काय करायला हवं. म्हणजे हे कार्ड सुद्धा पॉझिटिव्हच आहे, सकारात्मकच आहे. नकारात्मक ऊर्जेकडून तुम्ही पुढे जाताना दिसत आहात. हे संपूर्ण रीडिंग हेच सांगतंय की आत्ता जर तुमची स्थिती उदास किंवा काही असं दुःख आहे की त्यातून कधी मार्ग मिळणार, तर इथे तुम्हाला मार्ग मिळालेला दिसतोय. ह्या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढतोय. असुरक्षित भावना जी आधी होती ती दूर होतीये. भाग्य तुम्हाला साथ देतंय आणि ब्रह्मांड सुद्धा तुम्हाला मदत करतंय. तुमच्या जोडीदाराकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला खूप सारं प्रेम मिळू शकतं. एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी चांगला ठरणार आहे. पेज ऑफ वॅन्डचं हे कार्ड सांगतंय की जिथे कुठे काही करणं अवघड होतं, एखाद्या नापीक जमिनीवर एखाद्याने पीक घ्यावं त्याप्रमाणे ही व्यक्ती म्हणजे तुम्ही अशा अवघड स्थितीमध्ये काहीतरी करून दाखवत आहात आणि यामुळे तुमचं कौतुक होऊ शकतं. ह्यामुळे तुमचाही आत्मविश्वास वाढतोय आणि चेअरफिल्डचं हे जे कार्ड आलं होतं ती खुर्ची तुम्हाला मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते, यासाठी चेअर एम्प्टी हे कार्ड आलं होतं. आता आपण पाहू तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे किंवा महत्वाचा संदेश तुमच्यासाठी काय आहे. 6 ऑफ कप. ब्रह्मांड तुम्हाला सांगताय की तुम्ही सगळ्यांना भरपूर प्रेम द्या. कोणाला प्रेम द्या तर ज्यांनी तुम्हाला दुःख दिलं किंवा ज्या ठिकाणी तुमचं प्रेम होतं पण त्यांना सोडून तुम्हाला अवघड वाटेवरून चालावं लागलं, त्यांना प्रेम द्या. शिवाय तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये अवघड वाटेवर चालण्याचा प्रयत्न करा. तिथे तुम्हाला यश लवकरच मिळेल. आत्ता तुम्हाला या अवघड वाटेवरून चालणं महत्वाचं आहे. त्यातून तुम्ही क्वीन ऑफ वॅन्ड होणार आहात. क्वीन ऑफ वॅन्ड म्हणजे अशी ऊर्जा जी अवघड स्थितीवर मात करते, जी धोका पत्करते, जिला माहिती आहे की इथे साहस करणं आवश्यक आहे. हे अवघड आहे पण मी करू शकते, असा आत्मविश्वास जिच्याकडे आहे अशी ही ऊर्जा आहे आणि ती तुमची ऊर्जा ह्यानंतर होईल जेव्हा तुम्ही इतरांना प्रेम द्याल आणि अवघड वाटेचा स्वीकार करा.
पेज ऑफ कपचं हे कार्ड सांगतंय की एक नवीन सुरुवात तुमची ह्या आठवड्यात होईल. एखादं नवीन नातं सुद्धा होऊ शकतं किंवा तुम्ही जे काही करणार आहात त्याबाबत काही महत्वाचा संदेश तुम्हाला मिळू शकतो. नवीन नातं आणि इथे टू ऑफ कपचं कार्ड आहे. कोणी ना कोणी व्यक्ती तुमच्या आयुष्यात नक्की येणार आहे, कारण फेअरमॅनचं पण कार्ड आलं होतं आणि ही अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला खूप प्रेम देणार आहे. किंवा एक अशी व्यक्ती ज्या व्यक्तीकडून तुम्हाला काही असं प्राप्त होईल की तिथे तुम्ही निर्माण करू शकता, नवनिर्मिती करू शकता. नवनिर्मिती करण्यामध्ये सुद्धा ही व्यक्ती तुम्हाला मदत करू शकते. ही व्यक्ती तुम्हाला कप शेअर करत आहे. कप म्हणजे क्रिएटिव्ह ऊर्जा. तुमच्याकडे क्रिएटिव्ह ऊर्जा आहेच, पण त्या व्यक्तीकडनं मिळालेलं ज्ञान यामुळे तुम्ही अजून संपन्न व्हाल, समृद्ध व्हाल आणि त्यातून तुम्ही नवनिर्मिती कराल, असं हे रीडिंग सांगतंय. हे रीडिंग खूपच सकारात्मक आहे. हा आठवडा तुम्हाला खूप चांगला जाणार आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.